नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळ तांदळाचे आप्पे, पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। कारण हे खाल्ल्यानंतर तुम्हाला इडली, डोसा आणि आप्पे हे तिन्ही खाल्ल्यासारखं वाटेल। चला तर मग वेळ न वाया घालवता ही रेसिपी कशी बनवली ते आपण बघूया। आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे आणि ह्या तिन्ही गोष्टी एकाच पद्धतीने आपण कशा बनवल्या हे बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघावा लागेल, म्हणजे या तिन्ही पदार्थांची मजा तुम्हाला चाखता येईल। आप्पे बनवण्यासाठी मी इथे तांदूळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तसं पाहिलं तर तुम्ही ह्या डाळी समप्रमाणात सुद्धा घेऊ शकता, पण मी तसं न करता मूग डाळ 1 वाटी घेतलेली आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले ना त्याच वाटीने 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे, पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यापेक्षा थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर ह्या डाळी तुम्ही समप्रमाणात घेऊ शकता। फक्त घेताना एवढं लक्षात ठेवायचं की डाळ जितकी घेतली ना त्याच्या दुप्पट आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत। म्हणजे जर 1.5 वाटी मिळून सगळ्या डाळी असतील तर 3 वाट्या आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। त्याचबरोबर मी थोडेसे इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत। मेथीच्या दाण्याने आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंटेशन होईल। आता हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, त्यानंतर 4 तास भिजत टाकूया। 4 तास भिजल्यानंतर आपण आता ह्याचं जसं इडली आणि डोशाला बॅटर तयार करून घेतो किंवा आप्पांना बॅटर तयार करून घेतो तसं बॅटर तयार करून घेऊ आणि फर्मेंटेशनसाठी 8 ते 10 तास ठेवून देऊया। 4 तास भिजल्यानंतर डाळ आणि तांदूळ आपण एकत्रच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया आणि त्याचं पीठ तयार करून घेऊ। 8 ते 10 तासानंतर एका कढईत मी थोडंसं तेल घेतलं। तेल तापल्यावरती पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर पाव चमचा हरभऱ्याची डाळ, पाव चमचा उडीद डाळ टाकली। त्यानंतर थोडासा चिमूटभर हिंग टाकला, बारीक किसलेला अद्रक आणि बारीक किसलेला लसूण टाकून घेतला। एखादा मिनिटभर हे छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या मी टाकून घेतल्या आणि त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता टाकून घेतला। थोडक्यात काय तर आपण बटाट्याची चटणी बनवणार आहोत। मिरचीही छानपैकी परतली गेली। आता यात पाव चमचा हळद टाकून घेऊया। हळद एखादा मिनिटभर तेलात व्यवस्थित परतवून घेऊया। त्यानंतर मी 4 उकडलेले बटाटे घेतले होते, ते असेच हाताने कुस्करून मी यात टाकणार आहे। थोडक्यात काय तर जशी आपण डोशांसाठी बटाट्याची चटणी बनवतो ना, अगदी तशीच चटणी बनवून घ्यायची। यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मसाल्यांमध्ये हे बटाटे आपण परतवून घेऊया। बटाट्यांची चटणी बनवायला फारसा वेळ लागणार नाही, कारण बटाटे आपले ऑलरेडी शिजलेले आहेत। आता कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स झालं की गॅस बंद करूया आणि चटणी थंड करून घेऊ। जोवर आपली चटणी थंड होतीये तोवर आप्प्यांबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणी बनवूया। तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 3-4 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता, त्याचबरोबर अर्धा चमचा साखर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं। थोडेसे जिरे टाकून घेतले आणि थोडी कोथिंबीर टाकून घेतली। यात पाणी टाकून आपण ह्याची वाटण तयार करून घेतलं। आता ही चटणी इतकी छान झालेली आहे की तुम्ही अशीही खाऊ शकता, पण ह्याला मी एक फोडणी देणार आहे। तर फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात मी तेल गरम करून घेतलं, त्यात मोहरी, हिंग, जिरे, थोडीशी उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ टाकून घेतली। त्याचबरोबर 2 ते 3 सुक्या मिरच्या टाकून घेतल्या आणि ही कडकडीत फोडणी आपण आता चटणीवर ओतून घेऊ। फोडणी आपली चटणीत व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली आप्प्यांबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार आहे। इकडे बटाट्याची भाजी सुद्धा आपली व्यवस्थित थंड झालेली आहे। हे बघा, हात लावल्याने ती आपली थंड झालेली आहे। आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, अतिशय छोटे, जसे आपण बटाटा वड्यांसाठी गोळे तयार करतो ना
अगदी तसेच गोळे तयार करून घ्यायचे, पण ते आकाराने थोडेसे लहान असले पाहिजे। आणि अशा पद्धतीने हे बघा मी सगळ्या चटणीचे गोळे तयार करून घेतले। आता इकडे गोळेही तयार आहेत, आपल्या चटणी तयार झालेली आहे। तर आप्पे बनवून घेऊ। पिठावरचं आपण झाकण उघडून बघूया आणि पीठ बघा किती छान व्यवस्थित फुललेलं आहे। अगदी दुपटीने ते फुललेलं आहे आणि जाळी खूप छान आलेली आहे। हे पीठ मी 8 ते 10 तास फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं होतं आणि छान फर्मेंट करून घेतलेलं आहे। तसंही उन्हाळा आहे तर पीठ व्यवस्थितच फर्मेंट होईल, पण जर पावसाळा किंवा हिवाळा असेल तर त्यात इडली डोशांचं पीठ कसं फर्मेंट करायचं याआधी मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तुम्ही तिथे चेक करू शकता। आणि हे पीठ थोडंसं मला घट्ट वाटलं तर मी थोडं पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेतलं। आता यात मी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, त्याचबरोबर हिरवी मिरची आणि जिरे ठेचून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे। हे सर्व टाकून घेऊया। तुम्ही हे टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरीही काही हरकत नाही। आपण बटाट्याची चटणी तशीही आपण याबरोबर बनवलेलीच आहे। आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आप्पे बनवण्यासाठी आपलं पीठ तयार आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून दिलं। इकडे गॅसवरती आपण आप्पे पात्र ठेवलं। आता सुरुवातीला हे तेलाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं, अगदी पहिल्याच वेळी करायचं, मग सारखं सारखं तेलाने ग्रीस करायची सुद्धा ह्याला गरज पडणार नाही। त्यानंतर तेल व्यवस्थित लावून झालं की यात पहिले थोडंच बॅटर टाकायचं आप्प्यांचं, म्हणजे आपण एकाच वेळी आप्पे पात्र भरतो ना तसं न करता पहिले सुरुवातीला थोडंच बॅटर टाकायचं। त्यानंतर तयार केलेले बटाट्याच्या चटणीचे गोळे आपण यावरती एक एक करून ठेवून देऊया। त्यानंतर पुन्हा थोडंसं आप्प्याचं बॅटर यावरती टाकायचं। सर्व आप्प्यांवरती बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित टाकून झालं की यावरती तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही टाकू शकता, पण मी इथे तेल टाकणार नाही। त्यानंतर झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिट एका बाजूने मध्यम आचेवरती आप्पे आपण भाजून घेऊया। 3 ते 4 मिनिट एका बाजूने भाजले की झाकण उघडून बघूया आणि आप्पे छानपैकी भाजले गेलेले आहेत। आता याला पलटी मारूया आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने अशाच पद्धतीने 3 ते 4 मिनिट आपण शेकून घेऊ, म्हणजे भाजून घेऊया। पहिले थोडे मी मोकळे करून घेतले आणि हे बघा कलर किती अप्रतिम आलेला आहे। बघा अगदी सुरेख छान असे भाजले गेलेले आहेत आपले आप्पे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। खूपच छान पद्धतीने आपले आप्पे भाजले गेलेले आहेत। आता यावरती पुन्हा झाकण ठेवूया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनिट आप्पे व्यवस्थित भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आपण झाकण उघडून बघूया आणि अगदीच सुरेख रंग अतिशय सुरेख आलेला आहे। आणि हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा छान आपले आप्पे भाजले गेलेले आहेत, तुम्हाला हे बघा व्हिडिओत दिसतच असेल। एक एक करून आपण हे आप्पे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आता दुसरे आप्पे आपण तयार करून घेऊ। बघा किती सोपी पद्धत आहे, म्हणजे एकाच डिशमध्ये आपल्याला इडली, डोसा आणि आप्पे तिन्ही खायची मजा आली। आता दुसरे आप्पे पात्रात आपण अशाच पद्धतीने करून घेऊया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशा पद्धतीने आपले सगळे आप्पे तयार झालेले आहेत। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा कसे आप्पे झालेले आहेत।
आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.